नमस्कार. आज 18 मे 2024 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी एक ॲडव्हर्टाईज पहा. खूप विद्यार्थ्यांचे मेसेज वगैरे येत आहेत की MPSC कंबाईन MPSC कंबाईनचे MCQ किंवा त्याचे PYQ विश्लेषण घ्या, असं काही खूप विद्यार्थ्यांची डिमांड आहे. त्यानंतर पहा, आपण जे विश्लेषण घेतो त्यामध्ये पण बेसिकली मी काय करतो, UPSCचे घेतो. MCQ जे आहेत ना ते UPSCचे आणतो. PYQ सर्व म्हणजे जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते UPSCचे. आता UPSCचे का, कारण पहा मला ते पॅटर्न वगैरे माहिती आहे व थोडंसं ते मला न्यूज पाहिलं ना लगेच समजतं की ही UPSCसाठी आहे. व त्यासाठीच मी म्हणतो पहा, MPSC पण जे राज्यसेवेची म्हणजे MPSC राज्यसेवा जे 2025चे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हे व्हिडिओ खूप हेल्पफुल आहेत. मग त्यामध्ये जर ॲडिशन जर केलं आपण कंबाईन PYQचं पण, तर अगदी बेटर आहे. पण पहा, त्यासाठी म्हणजे तुमच्याकडून थोडंसं मला रिस्पॉन्स हवा आहे. म्हणजे MPSC कंबाईनचे विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे व अगदी कशा पद्धतीने त्यांचा रिस्पॉन्स असेल, मला हे थोडंसं एकदा तुम्ही म्हणजे रिस्पॉन्स दाखवा. म्हणजे त्यानुसार पहा मी डायरेक्टली MPSCचे जे कंबाईनचे PYQ आहेत ना ते पण घेण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पहा, एक पहिल्यांदा मला ना सेपरेट व्हिडिओ बनवावे लागतील MPSC कंबाईनचे PYQसाठी. कारण पहा, मी MPSC कंबाईनचे जे PYQ आहेत ना ते कधीच पाहिलेले नाही आहेत. म्हणजे मी एक्झाम दिली फक्त 2 वेळा, ज्यामध्ये मी नापास झालं. मग लगेच म्हटलं हे आपल्यासाठी नाहीच आहे. मग त्यामुळे पहा, मला MPSC कंबाईनच्या कशा पद्धतीने प्रश्न वगैरे असतात हे माहिती नाही आहे. फक्त मी त्यांना 2 वेळेस जेव्हा पाहिलं होतं ना त्यावेळेस मला माहिती आहे की पर्सन इन न्यूज वगैरे येतात, त्यानंतर फॅक्ट बेस्ड वगैरे थोडेसे जास्त प्रश्न तिथं असतात, हे माहिती आहे मला. म्हणजे थोडंसं ओव्हरऑली पेपर वगैरे पाहतो मी. आता लास्ट इयर पहा 2023 एप्रिल महिन्यामध्ये झालेला होता पहा पेपर, त्यावेळेस पण मी पाहिलेलं होतं. व त्यावेळेस ते आय थिंक BHSचा वगैरे प्रश्न विचारलेला होता, जे की लोकसत्तामधून सॉल्व्ह होणार होता. म्हणजे काही प्रश्न असतात पहा, ते डायरेक्टली पाहिला मला समजतं की हे इथून आलेलं आहे. मग अगदीच त्यासाठी पहा मला कंबाईनचे PYQ थोडंसं पहिल्यांदा पाहावं लागतील. मग पहा, जे विद्यार्थी आहेत ना, जे कंबाईनचे विद्यार्थी, खास करून कंबाईनचे विद्यार्थी आहेत व त्यांना डेली लोकसत्ता आणि द हिंदू न्यूजपेपर वाचायचा आहे किंवा म्हणजे त्यांना अगदीच व्हिडिओ माझे पाहतात. फक्त त्यांना कंबाईनचं टार्गेट आहे, त्यांनी प्लीज मला रिस्पॉन्स द्या. म्हणजे अगदी आपण काय करूयात, पहिल्यांदा कंबाईनचे PYQ घेऊयात, मग त्यानंतर कुठे जाऊयात, लोकसत्तामध्ये त्याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट वगैरे येईल. किंवा आता पहा, मी डायरेक्टली UPSCचे कशा पद्धतीने आणतो. आता अगदी 2013चे पण मी आणलेले आहेत PYQ. किंवा माझ्याकडे 1979 पासूनचे काय आहेत UPSCचे PYQ आहेत. त्यामुळे मी डायरेक्टली काय करत असतो, तर UPSCचे PYQ घेऊन येत असतो. मग अगदी जर शक्य झालं तर आपण पहिल्यांदा MPSC कंबाईनचे कंबाईनचे संपूर्ण PYQ डिस्कस करूयात. मग त्यानुसार लोकसत्ता आणि द हिंदूमध्ये पण त्याचं इनबिल्ट म्हणजे जिथं आपला त्याचा उल्लेख वगैरे येईल व मला वाटलं ना की ही न्यूज MPSC कंबाईनसाठी कामाची वगैरे, मग तशा पद्धतीने आपल्याला ते घेता येईल. पण पहा, थोडंसं तुमचा रिस्पॉन्स मला अगदीच लागेल, कारण अगदीच 60 ते 70च व्ह्यूज असतात आपल्या व्हिडिओला, जे की MPSC 2025च्या विद्यार्थ्यांसाठी ते बरोबर आहे, हे मी मान्य करतो. पण जर कंबाईनचं जर टार्गेट वगैरे जास्त असतील, टार्गेट ऑडियन्स वगैरे, तर आपण नक्की त्याबद्दल विचार करूयात. त्यानंतर नेक्स्ट बातमी आहे ती MPSC राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांसाठी. आता पहा, 2024 पर्यंतची आता म्हणजे आहे आय थिंक जुलै महिन्यामध्ये तुमची राज्यसेवा आहे. मग त्यांच्यासाठी पण म्हणजे MPSC राज्यसेवेचे PYQ ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे तशा पद्धतीने पण म्हणजे त्यांचा पण रिस्पॉन्स जर आला ना, आपण नक्कीच राज्यसेवेचे पण PYQ डिस्कस करूयात, अनालिसिस करूयात. असं का म्हणतोय मी, कारण पहा, जे 2025चे विद्यार्थी आहेत ना त्यांनी अगदी माझ्याकडून मेन्स तरी चांगल्या पद्धतीने लिहू शकतील. म्हणजे मेन्स अगदी जे आता मी विचारपूर्वक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा विचार वगैरे देण्याचा प्रयत्न करत आहे. किंवा तुम्ही UPSCची प्रिलिम वगैरे नक्की काढाल, पण त्यानंतर MPSC मेन्सची पण तुमची तयारी माझ्याकडून होईल. म्हणजे UPSC प्री आणि MPSCची मेन्स, ह्या 2 गोष्टी होतील. पण पहा, जर MPSCने ना प्रीचा जर पॅटर्न बदललाच नाही, तर MPSCचा जो प्रीचा पॅटर्न आहे म्हणजे आता गेल्या वर्षी 2023चे प्रश्न पहा, त्यानंतर 2024 आता जो येणारा पेपर आहे, हा जर पॅटर्न त्याने 2025ला पण अशाच पद्धतीने कंटिन्यू ठेवला तर मग तुम्ही तिथं फेल होऊ शकता. मग यासाठी माझं व्हिजन चालू आहे की तुम्हाला म्हणजे प्रीला पण प्रॉब्लेम वगैरे येऊ नये, कारण MPSCची प्रीचा पॅटर्न त्यांनी चेंज केला नाही ना, फक्त 2025 पासून कोणता मेन्सचा पॅटर्न चेंज आहे तुमचा, बरोबर. मग या निमित्ताने मला अगदी लक्षात आलं की आपण म्हणजे MPSC प्रीचे जे PYQ आहेत ना ते पण मला घ्यायचं आहे. फक्त तुम्ही मला रिस्पॉन्स द्या. म्हणजे जर रिस्पॉन्स दिलात ना तर मी नक्कीच तुम्हाला म्हणजे तिथपर्यंत घेऊन जाण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. पण पहा, जर रिस्पॉन्स जर नाही आला ना तर मग मला ते अर्ध्यात वगैरे सोडावं लागेल. त्यामुळे थोडंसं म्हणजे मी पहिल्यांदाच ही ॲड वगैरे दिली, कारण काही विद्यार्थी पहिल्यांदाच म्हणजे आपला व्हिडिओ अर्धाच बघून वगैरे जातात. त्यानिमित्ताने बाकीचे जे MPSC राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत 2025चे ते पूर्ण व्हिडिओ पाहतात. तर प्लीज शक्य झालं तर मला तर अशा पद्धतीने कळवा
म्हणजे जास्त रिस्पॉन्स दिला तर मी त्याला कंटिन्यू ठेवेन असं मी म्हणत आहे. बाकी डेली न्यूज ॲनालिसिस तर आता असणारच आहे, याबद्दल शाश्वती मी नक्की देत आहे. ओके, त्यानंतर आता आजच्या प्रमुख बातम्या पाहूयात. ते उद्या संघालाही नकली म्हणतील, उद्धव ठाकरे यांचा आरोप. तर विनोद तावडे काय म्हणतात पहा, प्रत्येक टप्प्यातील प्रचाराची दिशा आधीच निश्चित. हे लोकसत्ता लोकसंवाद म्हणजे त्यांची दोघांची मुलाखत घेण्यात आली होती, त्यानिमित्ताने आहे, स्किप करू शकता. त्यानंतर प्रचार सांगता आज, पूर्वसंध्येला मुंबईत NDA इंडियाचे जोरदार शक्ती प्रदर्शन. उद्या मतदानाचा चौथा टप्पा आपल्याला पार पडत दिसणार आहे. ओके, उद्या 20 तारीख म्हणजे उद्या 19 तारीख प्रचार बंद असेल. त्यानंतर 20 तारखेला मतदान आहे, तर जिथे जिथे मतदान आहे त्यांनी प्लीज मतदान करायचं आहे. त्यानंतर 25 तारखेला एक आहे व 1 जूनला एक आहे, म्हणजे अशा पद्धतीने संपूर्ण 7 टप्पे देखील पुन्हा संपणार आहेत. ओके, त्यानंतर मोदी विरुद्ध जनता अशीच निवडणूक होईल. मल्लिकार्जुन खरगे यांनी लोकसत्ताला काल मुलाखत दिली, त्यानिमित्ताने ते बोलत होते. त्यानंतर पुढे पहा, निर्यातदाराच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मत, तांदळाच्या निर्यातबंदीचा निर्णय बेकायदेशीर. पहा, गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने निर्णय घेतला की आपण तांदूळ निर्यात बंदी करायची, म्हणजे भारतातून तांदूळ आपण जे अरब कंट्रीजला पाठवत होतो ते आता पाठवायचे नाही असं त्यांनी ठरवलं. किंवा बासमती तांदूळ वगैरे जे आता राईस आपला काही राईस जातो आहे, आज देखील बासमती राईसचे जे टाईप्स आहेत त्यामधील एक टाईप वगैरे तिथं जात आहे, पण संपूर्ण राईस वगैरे आपण दुसऱ्या देशांना निर्यात करत नाही. ते निर्यात बंदी आली गेल्या वर्षी जुलै 2023 ओके, मग पहा, ही निर्यात बंदी आल्यानंतर लगेच हे ऑर्डर आहे ना, ह्या ऑर्डरच्या विरोधात किंवा हे जो GR होता, ह्या GRच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टाची जे नागपूर बेंच आहे त्यामध्ये काय पिटिशन केलं. मग पिटिशन केल्यानंतर आता त्याचा निकाल लागलेला आहे. मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या विरोधात जे पिटिशन होतं त्याला बॉम्बे हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे पहा, हे बेकायदेशीर होतं. ओके, मग पहा, याच्यावरूनच UPSCने एक प्रश्न विचारलेला होता की हायकोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काय म्हणतो आपण, जे GRs असतात किंवा जे निर्णय असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे निर्णय असतात त्याला रिव्ह्यू करू शकतं का, असा प्रश्न आलेला होता UPSCमध्ये. ओके, आता ते बोलत मला ते लक्षात आलं, त्यानिमित्ताने पहा मी ते काय म्हणतो PYQ ते आणला नाही, सॉरी फॉर दॅट. पण अशा पद्धतीने UPSCने प्रश्न विचारला होता की हायकोर्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो निर्णय असेल त्याला रिव्ह्यू करू शकतं का. तर आता या गोष्टीवरून तुम्हाला काय सांगता येतं, तर अगदीच करू शकतो. पहा, हा निर्णय 2023 सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलेला होता व त्याला बेकायदेशीर ठरवण्याचा निर्णय कोण घेतलेला आहे, बॉम्बे हायकोर्टाने घेतलेला आहे. ओके, ही एक चांगली बातमी आहे असं आपण म्हणू शकतो. असं का म्हणतोय, तर पाहता बेसिकली हे शेतकऱ्यांच्या हितातूनच लागलेला निर्णय आहे असं आपण म्हणू शकतो. कारण पहा, काही जे व्यापारी वगैरे होते ना, यांनी काय केले होते, तांदूळ आपला निर्यात करायचा आहे यासाठी त्यांनी तयारी वगैरे केली होती. म्हणजे पहा, आता एखादी गोष्ट एक्सपोर्ट करायची आहे. ओके, म्हणजे आता किंवा पहा, आता आपल्या मित्राचा वगैरे वाढदिवस आहे, बरोबर. मित्राचा वाढदिवस असल्यानंतर मी काय करेल, म्हणजे आता आम्ही दोघं तर एकत्र राहत नाही, मग आपण काय करू, म्हणजे लॉंग डिस्टन्स वगैरे आहे त्यांनी, मग आपण काय करायचं, गिफ्ट पहिल्यांदा निवडतो आपण. ओके, मला काय गिफ्ट द्यायचं आहे, मग त्याला रॅप वगैरे करतो, मग त्यानंतर पोस्टल फीस वगैरे तिथं सर्व काही चेक करतो आपण. ओके, म्हणजे एक वस्तू आपल्याला जर दुसरीकडे पाठवायची असेल तर आपण एवढी कुठाने वगैरे करत असतो. अगदी तशाच पद्धतीने पहा, तांदूळ जर आपल्या देशातून दुसऱ्या देशात पाठवायचं म्हटलं तर आपल्याला पण त्याचे टप्पे वगैरे चेक करावे लागतील. म्हणजे कुठे किती टॅक्स वगैरे लागतो किंवा कशा पद्धतीने आपण त्याला पाठवू शकतो, म्हणजे कोणत्या पोर्टचे किती चार्जेस आहेत. आता विशाखापट्टणममधून पण जातं पहा आपलं माल, त्यानंतर अगदीच गुजरात, त्यानंतर आपलं जवाहरलाल नेहरू म्हणजे अगदी JNPT महाराष्ट्रातील. ओके, म्हणजे ह्या संपूर्ण पोर्टामधून या संपूर्ण पोर्ट्समधून काय आपलं इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे चालत असतं. मग तिथं कस्टम ड्युटी किती वगैरे लागेल हे सर्व आपण तिथं चेक करतो. मग शेतकरी पण तेच करत होते. मग हे जे चेकिंग वगैरे होते ना, किंवा हे जे प्रोसिजर आहे याला काय म्हणतात, ट्रान्झिशनल अरेंजमेंट. ओके, ट्रान्झिशनल अरेंजमेंट, अगदी बरोबर आहे, ट्रान्झिशनल अरेंजमेंट. ते थोडंसं मराठी आहे त्यामुळे शब्द मला वाचता आलं नाही. ट्रान्झिशनल अरेंजमेंट. ओके, ही ट्रान्झिशनल अरेंजमेंट पहिल्यांदा शेतकऱ्यांना वगैरे करावी लागते. मग पहा, शेतकरी हे पहिल्यांदा ट्रान्झिशनल अरेंजमेंट जर केली, ओके, मग त्यानंतर ती काय करू शकतात, पुणे निर्यात वगैरे करू शकतात. पण पहा, झालं कसं, जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकारने हे निर्णय घेतला व निर्णय घेतल्यानंतर जे व्यापारी ट्रान्झिशनल अरेंजमेंट ऑलरेडी केलेले होते त्यांच्यावरती हा फटका बसला. मग पहा, 2023 गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ऑलरेडी सांगितलेलं होतं की आम्ही याच्या पुढे ट्रान्झिशन अरेंजमेंटमध्ये जे काही व्यापारी असतील त्यांचा माल नक्की एक्सपोर्ट करून देऊ असं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सांगितलेलं होतं. पण जेव्हा तांदळाची बारी आली ना, म्हणजे गहू आपण मे महिन्यामध्ये काय केलं होतं, बंदी केलेली होती
गव्हावरती आपण निर्यात बंदी घातली. ओके, पण ट्रान्झिशन अरेंजमेंटमध्ये जे काही गहू आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक्सपोर्ट केले होते. ओके, पण जेव्हा तांदळाची बारी आली ना त्यावेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने हात वरी उचलले व त्यांनी म्हटले की ट्रान्झिशन अरेंजमेंटमध्ये जे काही तांदूळ वगैरे असेल ते आम्ही एक्सपोर्ट करू देणार नाही. त्यामुळे पहा, अगदीच जे व्यापाऱ्यांनी अगदी पोर्टवरती जो तांदूळ वगैरे नेऊन ठेवला होता तो तिथून एक्सपोर्टच करता आला नाही. का? कारण पहा, अगदी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तिथं निर्णय घेतला व ते बॅन करून टाकलं. मग यासाठी पहा, अगदी काही व्यापाऱ्यांचा जो माल वगैरे होता किंवा जे तांदूळ होतं ते तिथंच म्हणजे तशाच पद्धतीने तिथं नासधूस वगैरे झाली. म्हणजे तिथं आपलं काय झालं, एक लॉस झाला व्यापाऱ्यांचा, तिथं लॉस झाला. व्यापाऱ्यांचा लॉस म्हणजे पहा, अगदीच व्यापाऱ्यांचा लॉस म्हणजे पहा, व्यापारी कोणावरती अवलंबून असतात तर शेतकऱ्यांच्या शेतमालावरती. मग त्यांच्यावरती कोण, म्हणजे शेतकरी पण व्यापारावरतीच अवलंबून असतो ना. म्हणजे आता पहा, तुम्ही जर माल विकायला गेलात, आता जर आपण शेतकरी आहोत तर आपण शेतकरी असल्यानंतर मी कोणाला माल विकेल तर व्यापारालाच विकेल व व्यापारी मार्केटमध्ये जो भाव चालू आहे त्यानुसारच शेतकऱ्याला पैसे देईल. मग अगदी याच पद्धतीने पहा, इथे लॉस कोणाचा झाला, व्यापाराचा. मग हे लॉस भरून काढण्यासाठी तो कोणाला पिळवणूक करेल तर शेतकऱ्याला पिळवणूक करेल. मग यासाठीच पहा, अगदीच बॉम्बे हायकोर्टामध्ये एक पिटिशन फाईल झालं की ट्रान्झिशन अरेंजमेंट जे शेतकऱ्यांनी किंवा ज्या व्यापाऱ्यांनी केले होते त्यांना तरी किमान तुम्ही एक्सपोर्ट करायला हवं. व गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा 2022चा तशा पद्धतीने GR आहे की आम्ही याच्या पुढे काही जरी झालं तरी ट्रान्झिशन अरेंजमेंटमध्ये जे गहू तांदूळ वगैरे जे काही एक्सपोर्ट जे आहे ते आम्ही करू देऊ असं त्यांनी म्हटलेलं होतं. पण इथं करू दिलं नाही. मग यालाच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो निर्णय होता ना तांदळाबाबतचा, मग त्यालाच बॉम्बे हायकोर्टाने काय बेकायदेशीर ठरवलेला आहे. मग आता ही न्यूज पाहूयात आपण कशा पद्धतीने पुढे लीड वगैरे घेईल. आता ही ट्रान्झिशन अरेंजमेंट म्हणजे काय हे महत्त्वाचं होतं, त्यामुळे मी हे संपूर्ण तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे रंगीबिरंगी रांगोळी वगैरे काढून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला. ट्रान्झिशन अरेंजमेंट म्हणजे काय यावरती कदाचित UPSC वगैरे प्रश्न विचारू शकतो. डायरेक्टली पहा, हे स्टेटमेंट आहे, म्हणजे हे डेफिनेशन वगैरे आहे. व अगदीच इम्पोर्ट एक्सपोर्ट किंवा बॅलन्स ऑफ पेमेंटवरती वगैरे UPSC याच्यापूर्वी पण प्रश्न विचारलेत. म्हणजे वन लाईनर असू शकतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे ह्याची डेफिनेशन वगैरे काय आहे हे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. पहा, पुण्याला 9 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ. आपल्याकडे धरण असतात. ओके, धरण कुठं बांधलं जातं तर अगदीच नदीवरती. मग हे अशा पद्धतीने धरण बांधलं जातं. पहा, व हे म्हणजे अशा पद्धतीने खाली पाणी पडत असतं. ओके, म्हणजे त्याचे दरवाजे वगैरे उघडले. आता इथं पण दाखवलेलं आहे पहा. ओके, मग पहा इथे काय थांबतं, पाणी थांबतं. ओके, हे पाणी अशा पद्धतीने पाणी आहे हे लक्षात घ्या तुम्ही. मग पहा, इथं पाणी जे साठवलं जातं ना, ह्या पाण्याची वाफ झालेली आहे व ते म्हणजे एवढ्या पाण्याची वाफ झालेली आहे ना, त्या पाण्यावर 9 वर्ष पुणे जगलं असतं. ओके, व 3 वर्ष मुंबई जगलं असतं. एवढ्या पाण्याची आपल्याकडे वाफ झालेली आहे. मग हे पाणी कुठे गेलं तर आकाशातच गेलं. म्हणजे ते पाणी काय आपण लॉस झाला असं आपण तिथे डायरेक्टली कन्सिडर करू शकतो. पुण्यातील जे धरणं आहे त्यामध्ये 9 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ झाली म्हणजे काय, त्या पाण्याचा लॉस झाला असं बेसिकली आपण म्हणू शकतो. कारण पहा, एवढं जर विदाऊट लॉस जर असतं तर एवढ्या पाण्यावरून काय, अगदीच आपण पुण्याला तर 9 वर्ष पुरलीच असती, पण पुण्याच्या आजूबाजूची जी खेडी वगैरे आहेत तिथील जे शेतकरी वगैरे आहेत ना त्यांना पण हे पाणी जर आपण दिलं असतं कदाचित तर त्यांचं पण म्हणजे अगदीच शेतीमालासाठी वगैरे ते परिपूर्णरित्या झालं असतं असं आपण इथं म्हणू शकतो. पण त्याची वाफ झाली. मग हे थोडंसं आपलं एक निगेटिव्ह न्यूज आपल्याला दिसत आहे. मग हे पाण्याची वाफ कशा पद्धतीने मोजली जाते तर पहा, जे धरण आहे त्या धरणावरती म्हणजे आपल्याकडे जे पॅन वगैरे असतं, म्हणजे किचनमध्ये जे पॅन वगैरे असतं ना, अगदी तशा पद्धतीने त्यांच्याकडे काय ते हे असतात, म्हणजे साधनं वगैरे असतात जलसंपादन विभागाकडे. मग ते काय करतात पहा, त्याच्यावरती पॅनमध्ये पाणी ठेवतात. मग ते पाणी ठेवल्यानंतर किती पद्धतीने ते म्हणजे किती रेटने ते पाण्याची वाफ होत आहे हे मोजलं जातं. मग हे या धरणामधील जो जेवढा साठा आहे ना त्याला गुणाकार करून ते पाण्याची वाफ किती झाली हे मोजलं जातं. अशा पद्धतीने हे बाष्पीभवन मोजलं जातं. ओके, आता ही मेथड वगैरे तुम्हाला विचारलं जात नाही कधीही, म्हणजे UPSC आणि MPSCला वगैरे तशा पद्धतीने ही मेथड विचारली जाणार नाही. पण आपल्याला पण माहिती पाहिजे या निमित्ताने ही न्यूज घेतलेली आहे मी. ओके, त्यानंतर मराठवाड्यात धरण साठा तळाला. माजलगाव निम्नेतर म्हणजे संपूर्णीकडे धरणातील जे पाणी आहे ते शून्य झालेलं आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे. त्यानंतर पहा, अगदीच मल्लिकार्जुन खरगे यांची मुलाखत घेण्यात आलेली आहे. शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता, म्हणजे पॉलिटिकल ऑब्झर्वर या नात्याने, पण मी त्याला रिकमेंड करत नाही त्यामुळे स्किप करतोय. पुढे या, उष्माघाताची रुग्णसंख्या 241वर. सध्याला तरी महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे जास्त उन्हाचे हे दिसत नाही आहेत, म्हणजे रेज वगैरे दिसत नाही आहेत किंवा तापमान वाढ वगैरे दिसत नाही आहे. तरी देखील पहा, काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे प्लीज सर्वजणांनी काळजी घ्या. त्यानंतर पुढे चला, इथे दुसरी न्यूज नाही. त्यानंतर 405मध्ये काहीच अडचण नाही, विनोद तावडे यांचं प्रतिपादन. त्यानंतर नरेंद्र मोदी. त्यानंतर रायबरेलीमध्ये राहुल गांधी. स्किप करू शकता सर्व न्यूज. त्यानंतर आहे मनरो कथांच्या ॲलिस नगरीत. आता साहित्यातील नोबेलच्या मानकरी कॅनेडियन कथालेखिका ॲलिस मनरो, ओके, यांचं अलीकडेच 14 मे रोजी म्हणजे त्यांचं निधन झालेलं आहे. आणि
त्यामुळे कथाप्रेम मी संपूर्ण जग जे आहे ना ते हळहळलं. मग यासाठी हा लेख लिहिलेला आहे. आता जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांना पर्सन इन न्यूजमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पहा, यांचं नाव काय आहे? ॲलिस मनरो. यांना कोणता साहित्याचा नोबेल देखील मिळालेला होता. आता अगदीच म्हणजे ॲलिस मनरो कोण होत्या अशा पद्धतीने जर प्रश्न आला तर त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे असे स्टेटमेंट म्हणतात. त्यामुळे हे दोन गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा प्लीज. तर त्यांना साहित्याचा नोबेल मिळालेला आहे व अगदीच आणखीन काय म्हणतो आपण, ते कॅनेडियन कथालेखिका होत्या. ओके, भारतीय नाहीत, म्हणजे डायरेक्टली नावावरून तर ते समजेलच. पहा, पण कॅनडाशी त्यांचं नातं वगैरे होतं हे तुम्ही लक्षात ठेवा प्लीज. त्यानंतर नेक्स्ट पहा, बुद्ध स्मिताचे सुवर्णस्मरण. अणुस्फोटाची चाचणा करणारा 6वा देश म्हणून भारताची जगाला ओळख करून देणारी बुद्ध पौर्णिमा 50 वर्षापूर्वीची. पण आपले अणुसामर्थ्य त्याआधीही वाढत होते. ओके, म्हणजे टायटलवरून लगेच समजलं असेल किंवा परत एकदा म्हणतो मी, तर आणि बुद्ध हसला किंवा स्माइलिंग बुद्धा हे जे ऑपरेशन होतं हे ऐकल्यानंतर आपल्याला अगदीच लक्षात येईल काय, तर आपलं अणुसामर्थ्य किंवा अणुस्फोटाची चाचणी करणारा आपला देश. ओके, मग आज 18 मे 2024, तर 50 वर्ष जर बॅक गेलो तर आजच्याच दिवशी बुद्ध पौर्णिमा होती व सकाळचे 8:05 झाली होती व त्याच वेळेस काय करण्यात आलं होतं, अणुस्फोटाची पहिली चाचणी यशस्वीरित्या घेण्यात आलेली होती. ओके, व ते सक्सेस झाली व सक्सेस झाल्यानंतर पहा आपण कोणाकोणासोबत जाऊन बसलो, अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन यांच्या कक्षेमध्ये आपण जाऊन बसलो. म्हणजे आपल्यापूर्वी ह्या 5 देशांनी काय केली होती, म्हणजे अमेरिका, रशिया, ब्रिटन, 5 देशांनी काय केली होती, अणुचाचणी घेतलेली होती व त्यांची सक्सेसफुल झाली. अगदी त्याच पद्धतीने आपण देखील पुन्हा 1974 मध्ये आपली चाचणी सक्सेसफुलरित्या करून दाखवलेली आहे. ओके, त्यानिमित्ताने पहा आज हा लेख आलेला आहे. आणि बुद्ध हसला. राजस्थानामधील पोखरणमध्ये भारताने केलेल्या पहिल्या अणुस्फोट चाचणीला शनिवारी 18 मे रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 5 मिनिटांमध्ये शास्त्रज्ञ किती तणावाखाली असतील यासारखे भावनिक प्रश्न आपल्याला टाळता येत नाहीत. म्हणजे पहा, त्यावेळेस म्हणजे आज आता देखील पहा 8:11 वाजलेले आहेत. म्हणजे जर खऱ्या अर्थाने जर तुम्ही घडी पाहिलीत तर म्हणजे मी आता लेक्चर रेकॉर्ड करतोय त्यावेळेस पण तेवढाच टाईम झालेला आहे, 8:11. म्हणजे 8:05 आपण सुरुवात केली होती कारण पूर्वीच्या न्यूज पाहिल्या ना. ओके, मग याच दरम्यान पहा 50 वर्षापूर्वी काय अणुचाचणी पहिली भारताची सक्सेसफुलरित्या झालेली होती. ओके, त्यानिमित्ताने हा लेख आहे. तर आपण नक्कीच सुवर्णस्मरण किंवा परत एकदा त्याला याला परत एकदा अनुभवण्याचा प्रयत्न करूयात. तर भारताच्या अणु कार्यक्रमाची मुळे रुजली ती 1944 मध्येच, जेव्हा प्रसिद्ध पदार्थ वैज्ञानिक होमी भाभा यांनी टाटा मूलभूत संशोधन संस्थेची TFIR स्थापना केली. स्वातंत्र्यानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मान्यतेनंतर हा कार्यक्रम चालू झाला. हा कार्यक्रम शांततापूर्ण विकासासाठी असेल असे अंगभूत तत्व त्यात होतेच. त्यामुळे अणुऊर्जा विकासाच्या दिशेनेच या कार्यक्रमाची प्रगती होत राहिली. त्यानंतर 1967 मध्ये इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारल्यानंतर अणु कार्यक्रमाकडे पाहण्याची दृष्टी बदलत होती. अण्वस्त्र चाचणीसाठी तयार करण्यात येणाऱ्या उपकरणाच्या संरचनेवर मुख्यत्वे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष आणि अणुवैज्ञानिक आणि रसायन अभियंता डॉक्टर होमी सेठना, अणुपदार्थ वैज्ञानिक राजा रमन्ना आणि PK अय्यंगार यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू करण्यात आले. आणि अणुस्फोटाच्या प्रत्यक्ष चाचणीसाठी 75 शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या चमूत भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचाही तेव्हा समावेश होता. ही चाचणी घडायला 1967 नंतर आणखी एक महत्त्वाचे कारण घडले, ते म्हणजे 1971चे भारत आणि पाकिस्तान युद्ध. या युद्धावेळी मुळात अमेरिकेची भूमिका पाकिस्तान स्नेही होती. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि परराष्ट्रमंत्री हेनरी किसिंजर यांचा पंतप्रधान इंदिरा गांधीविषयी असलेला द्वेष आपल्याला लपून राहिलेला देखील नव्हता त्यावेळेस. आता थोडंसं ही पुस्तकी भाषा आहे त्यामुळे आता आपल्या भाषेत वगैरे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करेन. तर पहा झालेलं काय होतं, 1966ला लालबहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर लगेच सूत्रे आली ती इंदिरा गांधी यांच्याकडे. ओके, म्हणजे 1967. त्यानंतर पहा 1969ला आपल्याकडे काय घडलेलं आहे, एक महत्त्वाची घटना घडली. ओके, त्या घटनेचं नाव आहे पहा काय म्हणतो आपण, ऑपरेशन पूर्णिमा झालं. ओके, 1969 मध्ये पूर्णिमा नावाचा प्लुटोनियम प्रकल्प विकसित करण्यात आला व हा प्लुटोनियम प्रकल्प विकसित करण्यामध्ये कोणाचा हात होता, तर PK अय्यंगार आणि होमी सेठना यांनी महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली होती. कोणता आहे, पूर्णिमा. ओके, प्लुटोनियम प्रकल्प होता हा पूर्णिमा. ओके, मग पहा हे 1969चं आहे. मग हे वैज्ञानिक इंदिरा गांधींच्या नजरेत होते
अय्यंगार आणि होमी सेटना, ओके, हे वैज्ञानिक इंदिरा गांधींच्या नजरेत होते. मग त्यानंतर झालं काय पहा, 1971ला आपल्याकडे भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं व त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, तर पाकिस्तानचे आपण काय केले, 2 तुकडे केले व बांगलादेश आपण स्वतंत्रता म्हणजे बांगलादेशला आपण स्वतंत्रता मिळवून दिलो. ओके, हे असं आपलं इकडं बांगलादेश आहे. मग या बांगलादेशला आपण 1971मध्ये स्वतंत्रता मिळवून दिलो. मग ही स्वतंत्रता मिळवून देताना भारत आणि पाकिस्तानचं युद्ध झालं. मग भारत आणि पाकिस्तानचं युद्ध चालू असताना लगेच इकडे पाकिस्तानने मदत कोणाची मागितली, USA ची, व USAने लगेच त्याला मदत केली. का तर पहा, पाकिस्तान आणि USA एकत्र राहिले होते असं तुम्ही म्हणू शकता. कारण 1947ला जेव्हा भारत आणि पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली ना, भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर USA कडे गेला, लगेच पाकिस्तान USA कडे जाऊन मिळालेला होता व त्यानंतर USAने पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानला संपूर्ण बर्बाद करण्याचं कारस्थान पाकिस्तानच्या मदतीने USAने केलेलं होतं. त्याचाच बदला म्हणून 2001मध्ये त्यांचं टावर वगैरे उडवण्यात आलं होतं किंवा जे हल्ला झालेला होता पहा, त्याचं नेमकं कारणच ते आहे. मूळ इथूनच उत्पन्न झालेलं होतं. त्यामुळे आपल्याला सांगता येतं की USA पूर्वी पाकिस्तानचा खूप मोठा मित्र होता असं तुम्ही म्हणू शकता. व मग जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये दोघांमध्ये वार चालू झालं किंवा यांची फाळणी वगैरे होईल असं आपलं जेव्हा दिसून आलं पाकिस्तानने पळत जाऊन कोणाकडे मदत मागितली, तर USAकडे मदत मागितली व USA लगेच एक जहाज घेऊन, म्हणजे लढाऊ जहाज होती ज्यावरती म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे फिट होते, अशा पद्धतीचं ते जहाज त्यांनी इंडियन ओशनमध्ये शिफ्ट केलं. ओके, मग हे जेव्हा इंदिरा गांधी यांना समजलं, इंदिरा गांधींनी लगेच कोणाकडे मागणी केली, USSR. ओके, त्यामुळे पहा USSR आपल्याला तेव्हापासून खूप मदतीचा राहिलेला आहे. ओके, USSRने लगेच म्हणजे इंदिरा गांधी यांनी जेव्हा सांगितलं की बाबा अशा पद्धतीने इंडियन ओशनमध्ये एक जहाज वगैरे आलेलं आहे अमेरिकेचं, मग त्याच वेळेस लगेच एकीकडून कोण आलं, अगदीच USSR त्यांची पाणबुडी घेऊन तो आला. ओके, व पाणबुडीवर देखील त्यांच्याकडे पण काय होते पहा, तर न्यूक्लिअरनी ते सज्ज होते. दोन्ही पण जे जहाज होतं किंवा ही पाणबुडी जी होती ना, ते अगदीच न्यूक्लिअरनी सज्ज होते. मग न्यूक्लिअरनी सज्ज झाल्यानंतर लगेच USA पण वापस गेला व USSR पण वापस गेला. कारण सर्वांना माहिती आहे न्यूक्लिअरचे इम्पॅक्ट वगैरे किती राहिलेले आहेत हे आपण अगदीच किंवा जपानला पाहिलेलं आहे किंवा 1945मध्ये ते अनुभवलेलं आहे. त्यामुळे USAने पण माघार घेत व USSRने पण ते माघार घेत दोघं पण वाटायला निघून गेले. पण त्यानंतर पहा, पाकिस्तान पण इथं हारलेला आहे व बांगलादेश इथं स्वतंत्र झाला. मग हे संपूर्ण झालं, हे घटनाक्रम वगैरे संपूर्णरित्या यशस्वीरित्या झालं व भारत इथं जिंकलेला होता. मग जिंकल्यानंतर देखील पहा, आपल्याला एक मागणी प्रमुख होती की आपल्याकडे दुसरा कोणता देश डोळे वटारून पाहू नये, यासाठीच पहा इथे अमेरिका, त्यानंतर रशिया वगैरे आपल्याला मदत का घ्यावी लागली, तर त्यांच्याकडे काय न्यूक्लिअर शस्त्र होती. ओके, त्यांच्याकडे न्यूक्लिअर शस्त्र होती, त्यामुळे ते आपल्याकडे डायरेक्टली येऊ शकत होती असं इंदिरा गांधींना त्यावेळेस लगेच समजलं. ओके, डिफेन्स पर्स्पेक्टिव्हने ते खूप महत्त्वाचं आहे असं त्यांना लगेच समजलं व त्यांच्या नजरेत होतंच कोणतं ऑपरेशन पूर्णिमा, हे काय 1969मध्ये झालेलं होतं व त्यामधील जे अधिकारी होते पहा, कोण PK अय्यंगार आणि डॉक्टर होमी सेटना, हे अगदीच त्यांना नजरेत होतेच. मग त्यांनी त्यांच्याकडे काय जबाबदारी सोपवली की आपल्याला अणुस्फोटाची चाचणी घ्यायची आहे व आपला त्यामध्ये पण आत्मनिर्भर व्हायचं आहे. असं इंदिरा गांधींनी त्यांच्याकडे काय झाली, एक टीम नियुक्त करून दिली व त्यामध्ये पहा 75 शास्त्रज्ञ इन्क्लुडेड डॉक्टर APJ अब्दुल कलाम, म्हणजे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम देखील त्यामध्ये सहभागी होते त्या टीममध्ये. ओके, मग त्यांनी पहा या टीमने अगदीच परिश्रम किंवा म्हणजे अगदीच अथक परिश्रम वगैरे करून त्यांनी काय 18 मे 1974 रोजी सकाळी 8:05 काय केली, त्यांनी यशस्वीरित्या आणि बुद्ध हसला ही चाचणी यशस्वीरित्या करून दाखवली. ओके, मग 1974ला आपण ही चाचणी यशस्वीरित्या झाली. मग त्यानंतर आपण अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चायनाच्या या गटामध्ये अणुस्फोटक असणाऱ्या गटामध्ये आपण तिथं जाऊन सामील झालो. ओके, मग असं सामील झाल्यानंतर पहा 1974 नंतर लगेच काय 1976ला आणीबाणीची स्थिती, 1975ला आणीबाणी, मग त्यानंतर जनता दलाचं सरकार वगैरे आलं. मग हे जेव्हा आपल्या अमेरिकेला समजलं की बाबा आता भारत पण अणुशस्त्र जमा करत आहे किंवा म्हणजे तो पण न्यूक्लिअर वेपनला जास्त हे करत आहे, महत्त्व देत आहे, असं जेव्हा थोडंसं आत्मनिर्भर होत आहे भारत, थोडंसं आता जास्तच पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे, असं जेव्हा हे अमेरिकेला समजलं व याचा इम्पॅक्ट आपला बाजूचा देश पाकिस्तानवरती वगैरे याचं इम्पॅक्ट वगैरे होईल, याचं जास्त त्रास अमेरिकेला हे होत होता. म्हणजे माझ्या पुढे भारत कसं काय जाऊ शकत आहे असं अमेरिकेला कदाचित तिथं थोडंसं भावना डिवचल्या. त्यामुळे अमेरिकेने काय केले पहा, आपल्यावरती 2 ट्रिटी वगैरे लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला व दरम्यानच्या काळात पहा तुम्ही 1980
व 1991 दरम्यानच्या काळामध्ये आपल्याकडे काय एक स्थिर सरकार वगैरे तिथं आपल्याकडे पाहायलाच मिळत नव्हतं. का तर अगदीच इंदिरा गांधींचं निधन झालं 1984ला, लगेच 1991ला म्हणजे राजीव गांधी यांचं निधन व त्याच्यापूर्वी पहा सरकार यायचं व लगेच पाडली जायची, म्हणजे संपूर्ण बहुमत तिथं स्पष्टरित्या म्हणजे मिळत नव्हतं. ओके, त्यानंतर नरसिंहराव वगैरे पंतप्रधान झाले, म्हणजे थोडंसं 2-2, 3-3 वर्षाच्या कालावधीसाठीच ते काय पंतप्रधान वगैरे होत होते. बरोबर. मग त्यानंतर पहा याच्यापूर्वी पण एक उल्लेख केलेला होता पहा मी तालिबानचा. ओके, मग अगदीच पहा याच दरम्यानच्या काळात झालं काय, अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीने ना अफगाणिस्तानला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला. का तर रशियाला विरोधात वगैरे जाण्यासाठी त्यांनी काय केलं, हे इथं पाकिस्तान तर याच्या बाजूला आहे अफगाणिस्तान. ओके, मग अफगाणिस्तानमधील जे लहान मुलं वगैरे आहेत जे शाळा शिकत वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जाऊन त्यांनी काय पाकिस्तानचे जे हे आहेत टीचर्स वगैरे त्यांनी जाऊन त्यांनी काय केली, यांना बर्बाद करण्याचं काम वगैरे केलं व तिथून झाला तालिबानचा उदय. ओके, आता तालिबानचा उदय वगैरे जे काही आहे ना या संदर्भात पवनीत सिंग सरांचं पुस्तक पण आहे आणि त्यानंतर त्यांचं व्हिडिओ पण आहे. शक्य झालं तर ते तुम्ही पाहून घेऊ शकता. पहा खूप इन्फॉर्मेटिव्ह ते व्हिडिओ आहे व हे आपण जे सध्याला शिकतो आहेत ना हे आपल्या इंटरनल सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचं आहे. पहा GS3 मधला हा टॉपिक आहे, त्यामुळे प्लीज याला थोडंसं पवनीत सिंग सरांच्या म्हणजे लेक्चरमध्ये पण तुम्ही हे पाहून घेऊ शकता की तालिबानचा उदय कशा पद्धतीने झाला. ओके, मग अमेरिका काय करत होता पहा 1980-90च्या दरम्यान अगदीच रशियाला हरवण्यासाठी किंवा म्हणजे इथं बफर झोन वगैरे क्रिएट करण्यासाठी त्यांनी काय केलं, पाकिस्तानच्या मदतीने अफगाणिस्तानला बर्बाद करून टाकलं. ओके, मग अफगाणिस्तान बर्बाद झाल्यानंतर अगदीच 1991ला पण काय झालं पहा, USSR तुटला. ओके, USSR काय झालं म्हणजे जे अखंड रशिया होता तो काही भागांमध्ये वगैरे तुटला. मग भागांमध्ये तुटल्यानंतर पहा हे जे अफगाणिस्तानमध्ये जी फौज तयार करण्यात आली होती तालिबानची, कोणी तयार केली होती, पाकिस्तान आणि अमेरिका या दोघांनी, USA प्लस पाकिस्तान या दोघांनी मिळून ही फौज तयार केली होती टेररिस्टची वगैरे. मग हे टेररिस्टला आता त्यांनी वापर कुठे करायचा, मग कारण यांचं मकसद काय होतं, रशियाला बर्बाद करायचं, पण रशिया ऑलरेडी 1991मध्ये स्वतःच बर्बाद झाला. मग हे तालिबानचा वगैरे उपयोग काय करायचा किंवा ह्या टेररिस्टला आता जागा कुठं जायची. मग यांनी काय केले पहा, हे जे अफगाणिस्तानमध्ये जे तयार झालेले टेररिस्ट होते मग यांनी कुठं वर्ग केली तर भारताकडे, म्हणजे POK आणि जे आपले हे आहेत म्हणजे काश्मीरचं जे रिजन आहे तिथून टेररिस्टचा अटॅक 1989 नंतर जास्त वाढलेला आपला, तिथं बेसिकली तेच पाहता येतं. पहा त्याचं नेमकं कारणच ते आहे, अमेरिका आणि पाकिस्तानने जे अफगाणिस्तानमध्ये जे दहशतवाद तयार केलेला होता त्याचं जे सैन्य आहे ते आता कुठं पाठवायचं हा थोडासा प्रश्न होता. मग त्यांनी त्याचं संपूर्ण जे वेपन्स आहेत ते भारताकडे पाठवलं. हे अशा पद्धतीने त्याची हिस्ट्री राहिलेली आहे. व पहा अगदी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह आला असेल, फक्त छोटासा लेख होता, त्याचं पर्स्पेक्टिव्ह पहा किती खूप मोठं झालेलं आहे. ओके, मग हे अशाच पद्धतीने आहे, म्हणजे UPSC आपलं खूप ब्युटिफुल आहे, म्हणजे याची जर्नी जर तुम्ही एन्जॉय केलात ना तर ही बेस्ट आहे खूप. कारण पहा असं साधारण माइंडला वगैरे हे सुचत नाही किंवा म्हणजे समजतच नाही की काय कशामुळे भारतामध्ये किंवा काश्मीरमध्ये कशामुळे जास्त दहशतवादी वगैरे येत आहेत. तर त्याचं नेमकं कारण ते आहे की अमेरिका आणि पाकिस्तानचा ही इश्यू इथं झालेला होता. ओके, त्यांनी रशियाच्या विरोधात तयार केलं होतं सैन्य, पण झालं काय, त्याचं इम्पॅक्ट आपल्या भारतावरती झाला. मग 1989 नंतर पहा अगदीच घुसखोरी वगैरे जास्त पद्धतीने वाढलेली होती. मग त्यानंतर पहा आपल्याकडे स्थिर सरकार नव्हतं. अगदी 1991 नंतर देखील पहा नरसिंहरावचं सरकार आलं व गेलं. त्यानंतर पुन्हा येतात 1998मध्ये कोण, आपले अटल बिहारी वाजपेयी. अटल बिहारी वाजपेयी आल्यानंतर पहा त्यांना पण समजलं की बाबा आता हे शक्य नाही आहे, म्हणजे अशा पद्धतीने आपण राहू शकत नाही. मग आता आपण काय करूयात, म्हणजे न्यूक्लिअर वेपन आता आपल्याला व्हावंच लागेल. ओके, आपण फक्त पहिल्यांदा अणुस्फोटाची चाचणी केली होती, पण आपण न्यूक्लिअर वेपन डिक्लेअर वगैरे स्वतःला केलं नव्हतं. मग यासाठीच पहा आता काय झालेलं आहे, परत एकदा 1998मध्ये 11 मे आणि 13 मे रोजी पुन्हा एकदा अणुचाचण्या झाल्या आणि पहिली अणुस्फोट चाचणी म्हणजे ही पहिल्यांदाची होती. मग या 2 दिवसा रोजी पोखरणमध्ये पुन्हा 2 अणुचाचण्या झाल्या व त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान होते व त्यांनी ह्या 2 अणुचाचण्या हे करून काय म्हणतो आपण अगदीच यशस्वी करून आपण न्यूक्लिअर वेपन कंट्री सिद्ध करून दाखवलेला आहे. ओके, मग पहा दरम्यानच्या काळात 1974 ते 1998 या दरम्यानच्या काळात अमेरिका आपल्यावर खूप प्रेशराईज वगैरे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आय थिंक एक मूवी पण आहे पहा जॉन इब्राहिमची, त्यामध्ये ते दाखवलेलं आहे ना सॅटेलाईटने वगैरे नजर ठेवायची आपल्यावरती अमेरिका वगैरे. मग त्याचं नेमकं कारणच ते, म्हणजे त्यांना आपला पुढे जाऊ द्यायचं नव्हतं अमेरिकेला वगैरे, कारण
आपण जर न्यूक्लिअर वेपनाइज जर झालो तर याचा इम्पॅक्ट कोणावर होईल, लगेच आपण पाकिस्तानला वगैरे उडवू शकतो, अशा पद्धतीने तिथे भीती होती अमेरिकेला पण, व भारत पण पुढे जात आहे हे त्यांना थोडंसं खटकत होतं. मग पहा 1989ला इथे काय झालं होतं, आपल्याकडे जम्मू काश्मीरमध्ये जास्तच दहशतवादी हल्ले वगैरे वाढलेले होते, व त्यानंतर आपलं पण समजून येत होतं की बाबा जर चायनाने पाकिस्तानला जर उद्या चालून जर मदत केली न्यूक्लिअरची तर मग आपण काय करायचं. मग यासाठीच अटल बिहारी वाजपेयी यांनी दूरदृष्टिकोन ठेवून काय केले, लगेच दुसरे म्हणजे 11 आणि 13 या 2 दिवशी 13 मे या 2 दिवशी काय केले त्यांनी, पहा अणुस्फोट घडून आणला किंवा म्हणजे त्याच्या न्यूक्लिअर वेपनच्या त्यांनी चाचण्या करून घेतल्या, व त्यानुसार आपण काय झालं, एक न्यूक्लिअर वेपनाइज्ड कंट्री म्हणून भारताची परत एकदा ओळख तिथं निर्माण झाली. ओके, मग यासाठीच पहा आता UPSC ना याच्यावरती खूप प्रश्न वगैरे विचारते, पण यामध्ये जास्त डिटेलिंग वगैरे दिली नाही. आता ते जे प्रश्न आहेत ना ते सायन्स अँड टेकच्या लेक्चरमध्ये तुम्ही शिकून घ्या, की म्हणजे स्वित्झर्लंड स्वित्झर्लंडमध्ये एक ट्रिटी वगैरे झालेली आहे न्यूक्लिअर टेस्टबद्दलची वगैरे, ते आता सध्याला मला पण आठवत नाही आहे, नसतं मी ते लगेच हे केलं असतं. फक्त प्लीज एकदा सायन्स अँड टेकच्या लेक्चरमध्ये ते पाहून घ्या की कशा पद्धतीने ती 3 टर्बाईन वगैरे फिरवले जातात वगैरे आहे ते कन्सेप्ट. ओके, थोडंसं माझं सायन्स बॅकग्राऊंड म्हणजे आता ते मला आठवत नाही आहे, त्यामुळे मी स्किप केलेलं आहे या थोडंसं पुढच्या भागाला. पण जेवढं महत्त्वाचं होतं पहा GS3च्या पर्स्पेक्टिव्हने मी ते एवढं सांगितलेलं आहे. आता फक्त प्रिलिम्स पर्स्पेक्टिव्हने थोडंसं तुम्ही न्यूक्लिअर चाचण्यांना वगैरे पाहून घ्या, म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे कशा पद्धतीने बनवला जातो व त्याबद्दल प्रश्न UPSCने विचारलेले आहेत प्रिलिमला. ओके, तर हे अशा पद्धतीने आपलं इथं बेसिकली सांगता येतं. आता इथं दिलेले आहेत पहा NPT आणि CTBT. ओके, हे आपल्यावरती करार लादण्यात आलेले होते, पण आपले जे दुसरे जे पंतप्रधान वगैरे होते 1974 ते 1998 दरम्यानचे जे पंतप्रधान होते ना, त्यांनी न्यूक्लिअरचं जे वेपन आहे ना त्याला त्यांनी करार वगैरे म्हणजे अगदी डिप्लोमॅटिकलीच हाताळलेलं होतं. ही एक चांगली गोष्ट आहे, म्हणजे त्यांनी न्यूक्लिअर चाचणी जरी घेतली नव्हती तरी त्यांनी डिप्लोमॅटिक हाताळण्याचं खूप बेस्ट काम तिथं केलेलं होतं 1974 ते 98च्या दरम्यान. ओके, आय होप हा लेख तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, आता बाकीच्या न्यूज आपल्यासाठी गरजेच्या नाहीत. पहा आता स्वाती मालची केस वगैरे स्वाती मालीवाल यांची जी केस आहे ना ते परत एकदा हे होत आहे, आपल्यासाठी गरजेचं नाही, म्हणजे त्यामध्ये राजकारण होत आहे किंवा म्हणजे खरंच आहे ती न्यूज ते आपल्याबद्दल म्हणजे थोडंसं आपण त्याला सांगू शकत नाही, त्यामुळे मी ती स्किप केलेलं आहे. त्यानंतर चतुरंग लोकसत्ताचं मिनी मॅगझिन स्किप करू शकता. त्यानंतर पुढे या आजचं द हिंदूमध्ये पण आजचं फक्त एक एडिटोरियल कामच आहे. त्यानंतर अगदीच एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे, ते पण पाहून घेऊयात. व्हाय डिले इन अपलोडिंग टर्नआउट डाटा, सुप्रीम कोर्ट आस्क इलेक्शन कमिशन. पहा सर्वांना माहिती आहे, मागं मल्लिकार्जुन खरगे यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला काय दिलेलं होतं, पत्र लिहिलेलं होतं व त्यांनी म्हटलं होतं की बाबा तुम्ही जेवढा व्होटिंगचा जो डेटा आहे ना त्याला विलंब करू नका. म्हणजे पहिल्या व्होटिंगचं जे डाटा आलं 19 एप्रिलचा जो डाटा आला ना तो 26 एप्रिल दरम्यान येत होता, मग एवढा 8 दिवसाचा तुम्ही डिले काय करता, असं म्हणून पत्र त्यांनी लिहिलं होतं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने खडगे यांना खूपच खडसावलं. ओके, मग त्याच्या विरोधात जे NGOज आहेत ते सुप्रीम कोर्टात गेले होते. मग सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला की बाबा तुम्ही असं का करू शकत आहात, म्हणजे तुम्ही लगेचच्या लगे ना जेवढे व्होटिंग वगैरे पडलेली आहेत ते लगेच स्कॅन करून त्याला तुम्ही काय तुमच्या वेबसाईटवरती वगैरे टाका, असं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुप्रीम कोर्टाने आता आदेश दिलेले आहेत. ओके, त्यामुळे पहा इथे खूपच ट्रान्सपरन्सी वगैरे येईल असं आपण इथं बेसिकली म्हणू शकतो. ओके, त्यानंतर पुढे चला, आता अन्य बातमी काही गरजेची नाही, म्हणजे इलेक्शनचा जो डाटा आहे तो येणार आहे असं आपण लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर पुढे आर्कोलॉजिस्ट फाइंड फर्स्ट एव्हिडन्स ऑफ रॉक आर्ट इन फॉर्म ऑफ फुटप्रिंट इन मंगळुरू सिटी. मंगळुरू सिटीमध्ये फर्स्ट म्हणजे पहिलं एव्हिडन्स सापडलेला आहे रॉक आर्टचं. ओके, त्याबद्दलची ही न्यूज आहे. हिस्ट्री ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांसाठी वगैरे थोडंसं ही तिथे न्यूज बिगिनिंग आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर आफ्टर द सिव्हिल वॉर द शिफ्टिंग इम्पोज इन श्रीलंकाचं जे सिव्हिल वॉर वगैरे झालेलं आहे त्याबद्दल आलेलं आहे, पण मी याला एंटरटेन करत नाही, म्हणजे याला रीड करत नाही आहे. का म्हणतोय, कारण पहा हे थोडंसं फेडेड टॉपिक आहे आता श्रीलंकेबद्दलचा. हां, शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता जर ज्या विद्यार्थ्यांना ह्याची हिस्ट्री माहिती नाही, म्हणजे श्रीलंकेमध्ये नेमकं कशामुळे हे सिव्हिल वॉर वगैरे झालेलं होतं. जरी माहिती नसेल तर पहा माझे जे जुने विद्यार्थी त्यांना हे आपण डिस्कस केलं होतं, म्हणजे 2022 पासून आपण पहा हे न्यूज ॲनालिसिस मी करतो आहे. ओके, मग त्यावेळेसच्या विद्यार्थ्यांना माहिती असेल, पण जरी माहिती नसेल ना तर अगदीच दुसरं एखादी यूट्यूबवरती वगैरे व्हिडिओ पहा की नेमकं तिथं काय झालेलं होतं वगैरे, व जर मिळतच नसेल किंवा तुम्हाला जर ते तशा पद्धतीने पाहिजे असेल व्हिडिओ तर नक्की तेव्हा आपण बनवूयात, पण आता त्याची काही गरजेचं नाही असं मला वाटतं, कारण तो फेडेड टॉपिक आहे. UPSC आता 2022चं कदाचित करंट अफेअर्स विचारणार नाही, त्यामुळे मी याला स्किप केलेला आहे. त्यानंतर पहा चहाबहार पोर्टवरती आज दिलेला आहे, पहा द हिंदूमध्ये आज कॉलम आलेला आहे, स्किप करू शकतो आपण त्याला, कारण चहाबहार पोर्टचं पण आपण डिस्कस केलेलं आहे की कशा पद्धतीने त्यामध्ये TT वगैरे साईन झालेले आहेत. त्यानंतर आता येतं हायपर
पॉलिटिसायझेशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन. ओके, याबद्दल हा लेख आहे व थोडासा गरजेचा आहे, त्यामुळे आपण याला थोडंसं वाचून घेऊयात. तर पहा, सर्वांना माहिती आहे भगतसिंग कोश्यारी जेव्हा महाराष्ट्रात होते त्यावेळेस, किंवा उद्धव ठाकरे जेव्हा CM होते ना, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, एक बिल मांडलेलं होतं पहा आपल्या महाराष्ट्र विधानसभेमध्ये. ते बिल कशा संदर्भात होतं, तर अगदीच चान्सलरला पदावरून हटवण्यासाठी. म्हणजे भगतसिंग कोश्यारी हे जे काय म्हणतो आपण चान्सलर असतात युनिव्हर्सिटीचे सर्व, म्हणजे जे विद्यापीठ आहेत ना, त्यांचे जे कुलगुरू असतात ते डायरेक्टली पदसिद्ध राज्यपाल म्हणून ओळखले जातात, बरोबर. मग पहा, त्यांनाच पदावरून हटवण्याचं काम करण्याचा प्रयत्न इथं झालेला होता महाराष्ट्रात देखील. मग हे कशाचं आहे, तर बेसिकली हायर एज्युकेशनसाठीच आहे पहा. ओके, आय होप तुम्हाला समजत आहे. म्हणजे हायर एज्युकेशन आणि पॉलिटिक्स हे कशा पद्धतीने खेळलं जातं. आता ही इथं महाराष्ट्राचं झालं. त्यानंतर पहा JNUचं तर म्हणजे खूपच महत्त्वाचं आहे JNU. ओके, JNUबद्दल आय थिंक मूवी पण येत आहे सध्याला. त्यानंतर बक्सर एक ZEE5वरती काल मी पाहिलं ते ट्रेलर. म्हणजे बक्सरसाठी म्हणजे खूप गरजेचं आहे. ओके, म्हणजे आपल्या GS3मध्ये आहे तो टॉपिक, इंटरनल सिक्युरिटीसाठी तो आहे. पण जेव्हा मी त्याचं ट्रेलर पाहिलं ना, बक्सरचं ते काहीतरी आलेलं आहे, सिरीज आहे का मूवी आहे माहिती नाही, पण त्यामध्ये पण त्यांनी खूपच म्हणजे राईट विंग दाखवण्यात आलेलं आहे व ते आपल्यासाठी गरजेचं नाही. म्हणजे एकच आयडिओलॉजीला फॉलो करू शकत नाही आपण, आपल्याला न्यूट्रल राहावं लागतं. हां, ते थोडंसं लेफ्टिस्ट गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला न्यूट्रल राहणं गरजेचं आहे. कारण पहा, फक्त जर आपण राईट विंगचं जर ऐकलं तर लेफ्ट विंगचं कोण ऐकणार, अशा पद्धतीने ती थोडीशी मूवी आहे. त्यामुळे मी रिकमेंड करत नाही ते बक्सर वगैरे तुम्ही पहा म्हणून. पण जर बुक भेटलं ना तर नक्की बुक जर भेटलं ना तुम्हाला तर नक्की वाचा. किंवा इंटरनल सिक्युरिटी बाय पवनी सिंग हे एक पुस्तक आहे, ते पण तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यामध्ये पण त्यांनी दिलेलं आहे चांगल्या पद्धतीने. ओके, मग हे जर म्हणजे ह्या जर गोष्टी समजला तर तुम्हाला समजून येईल की नक्सलिझम वगैरे कशा पद्धतीने आहे, किंवा भारतामध्ये नक्सलिझमला हे करण्यासाठी, त्याचा उदय वगैरे होण्यासाठी आज देखील जे पोलीस फोर्सेस वगैरे ते कशा पद्धतीने मदत करतात. कारण पहा, जेव्हा जेव्हा पूर्वी नक्सलाईट वगैरे तिथं वार वगैरे व्हायचं ना, त्यावेळेस ना डायरेक्टली रेल्वे लाईन वगैरे उखडली जायची. ओके, मग ती रेल्वेमधूनच पोलीस फोर्सेस वगैरे कसं जाणार आहेत, हे सर्व इंटरनल माहिती जी आहे ना, ती जे नक्षलवादी आहेत त्यांच्याकडे कसं काय पोहोचायची वगैरे. म्हणजे हे खूप प्रश्नांची उत्तर वगैरे आपल्याला मिळायची राहिलेली आहेत सध्या. ओके, पण ठीक आहे, तो आपला सध्याचा टॉपिक नाही आहे. आता सध्याला आपण चर्चा काय करत होतो, तर जे हायर एज्युकेशन आहे त्याबद्दल आणि त्याची जे पॉलिटिक्स आहे त्याबद्दल थोडंसं. मग पहा, JNU असू द्या किंवा आपले जे महाराष्ट्राचे म्हणजे महाराष्ट्रातील जे विद्यापीठ वगैरे असू द्या. आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गेल्या म्हणजे इलेक्शन लागू होण्याच्या पूर्वी पण तिथं पण चर्चेत होतं पहा सध्याला. ओके, म्हणजे तिथं पण थोडासा वाद झालेला होता. मग हे संपूर्ण याचा इम्पॅक्ट स्टडीवरती होत आहे का, तर बिलकुल होत आहे. पहा, पूर्वी ना आपल्याकडे थोडंसं आपण लिबरल होतो असं आपण म्हणू शकतो. पण सध्याला तुम्हाला माहिती असेल, लास्ट इयरची न्यूज आहे, अशोका युनिव्हर्सिटीचे एक प्रोफेसर होते. त्यांनी काय केली, एक रिसर्च केली. इकॉनॉमिक्सचे ते प्रोफेसर होते. त्यांनी रिसर्च केली. थोडंसं BJP गव्हर्नमेंटला ते आवडलं नाही व त्यांनी काय केलं, डायरेक्टली त्यांचं प्रोफेसर पदच वगैरे तशा पद्धतीने तिथं रद्द करण्यात आलं, किंवा म्हणजे त्यांना काढून टाकण्यात आलं. मग त्यांनी काढून टाकल्यानंतर पहा, संपूर्ण डिपार्टमेंटचे जे HOD वगैरे होते किंवा त्यांचे जे डिपार्टमेंटचे जे सदस्य होते ना, त्यांनी संपूर्ण युनिव्हर्सिटीमधील जे लेक्चर्स होते ना, त्यांनी पण राजीनामा दिला. मग याचं इम्पॅक्ट काय होतं पहा, तर स्टडीवरती होत आहे. म्हणजे एखाद्याला आपण रिसर्च करू देणं खूप महत्त्वाचं आहे. ओके, रिसर्च म्हणजे आपल्या देशामध्ये रिसर्च थोडंसं कमी होत आहे असं आपली आकडेवारी पण दाखवते. का, तर आपण म्हणजे रिसर्चला जास्त तिथं हेच करत नाही, प्रोत्साहित करत नाही आपण. ओके, आता अगदी मी पण रिसर्च केली होती, म्हणजे माझी रिसर्च डिमॉनिटायझेशनबद्दल होती. ओके, मग पहा, पण ती जी रिसर्च आहे ना, ती आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात वगैरे छापली वगैरे जात नाही, किंवा म्हणजे जरी म्हणजे त्याला एनकरेज केलं जात नाही, रिसर्चला एनकरेज केलं जात नाही. पहा, ही सर्वात मोठी आपल्या भारतामध्ये समस्या आहे. म्हणजे बजेट वगैरे अलोकेट तिथं केलं जात नाही. ओके, मग त्याचे नेमकी हीच कारण आहेत ज्यामुळे रिसर्च केली जात नाही. व रिसर्च केली जात नाही म्हटल्यानंतर पहा, एज्युकेशनमध्ये जो टक्का आहे ना, तो थोडासा कमीच पडत आहे आपला, असं इथं बेसिकली पाहता येतं. आता गेल्या वर्षी पहा 2022मध्ये ना, एक अर्थशास्त्रामध्ये नोबेल प्राईज मिळालेला आहे. आता मला त्यांचं नाव आठवत नाहीत, म्हणजे स्त्री आहेत त्या. ओके, त्यांनी अमेरिकेमध्ये म्हणजे त्या अमेरिकेच्या आहेत. त्यांनी एक रिसर्च केली होती. पहा, त्यांचं म्हणणं काय आहे, थोडंसं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. त्यांनी रिसर्च अशा पद्धतीने होती, आपण म्हणतो ना इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट. ओके, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, जेव्हा एखाद्या देशाची इकॉनॉमी जेव्हा वाढेल ना, त्यावेळेस ॲटोमॅटिकली स्त्रियांची परिस्थिती ही देखील वाढेल, असं आपण बेसिकली आपल्या डेफिनेशनमध्ये वगैरे म्हणत असतो की बाबा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट झाली, एखाद्या देशाची जर चांगल्या पद्धतीने जर डेव्हलपमेंट झाली तर त्यामध्ये स्त्रियांची पण डेव्हलपमेंट ॲटोमॅटिकली होते, असं आपण याच्या पूर्वी मान्य करत होतो. पण
जे 2022 मध्ये जे नोबेल पारितोषिक विजेते आहेत ना, अर्थशास्त्रातल्या विजेते आहेत, त्यांनी काय दाखवलं पहा, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं की स्त्रियांची परिस्थिती आणि इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा जे एखाद्या देशाची जी डेव्हलपमेंट आहे ती आणि स्त्रियांची डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली होऊ शकत नाही. ज्यावेळेस स्त्रियांची डेव्हलपमेंट होते ना, त्यावेळेस कदाचित देशाची डेव्हलपमेंट नक्की होईल, पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की देशाची डेव्हलपमेंट इज इक्वल टू स्त्रियांची डेव्हलपमेंट, असं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. त्यामुळे पहा त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. पण आपल्या देशामध्ये अर्थशास्त्रासाठी वगैरे नोबेल पारितोषिक वगैरे आता सध्याला मिळत आहे का? बिलकुल नाही. का? आपण रिसर्चच एनकरेज वगैरे करत नाही. मग हेच नेमकं कारण आहे. मग इथे पण लेखकांना तेच म्हणायचं आहे की इथं थोडंसं पॉलिटिक्स वगैरे होत आहे. पॉलिटिक्स होत असल्यामुळे प्रॉब्लेम काय होत आहे, आपले जे युनिव्हर्सिटी वगैरे लेक्चरर्स वगैरे आहेत, ओके, किंवा जे प्रोफेसर्स वगैरे आहेत, ते काय बोलायचं किंवा काय बोलू नये किंवा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने लीड करायचं हे त्यांना आता सध्याला समजत नाही आहे. व त्यामुळे आपले जे विद्यापीठ वगैरे आहेत ना, ते संकुचित होत आहेत. ओके, संकुचित होत आहेत म्हणजे लिबरली वगैरे त्यांना विचार करता येत नाही. हे इथं सध्याला त्यांनी काय एक प्रश्न उपस्थित केलेला आहे. व याचा इम्पॅक्ट आता आपण सध्याला म्हणतो ना की जे स्टुडंट आहेत ते देशाचं भविष्य वगैरे असतात. मग पहा, जर स्टुडंट जर देशाचं भविष्य असतील व स्टुडंटला जर तुम्ही रिस्ट्रिक्ट करत असाल, म्हणजे स्टुडंटला शिकवतो कोण? तर अगदीच शिक्षक किंवा टीचर्स. व टीचर्सवर जर आपण तशा पद्धतीने बंधनं आणलं की तुम्ही फक्त हीच आयडियोलॉजी वगैरे शिकवा, तुम्ही दुसरी आयडियोलॉजीला वगैरे पाहता वगैरे कामाचं नाही आहे, किंवा म्हणजे तुम्ही दुसरी आयडियोलॉजी वगैरे फॉलो करू शकत नाही, असं जर तुम्ही त्यावेळेस शिक्षकांना जर म्हणता, तर जे येणारी जी पिढी आहे ना तिला बर्बाद करत आहोत आपण, असं इथं लेखकांना बेसिकली म्हणायचं आहे. म्हणजे थोडंसं खूप ताशेरे वळलेले दिसत आहेत आपल्याला, पण हे कदाचित सत्य पण आहे पहा. कारण फक्त आपण एकच आयडियोलॉजी वगैरे पाहू शकत नाही. आत्ताच म्हटलं ना तुम्हाला मी की बक्सार मूवीमध्ये फक्त आपल्याला राईट विंग आयडियोलॉजी दाखवलेली आहे, पण लेफ्ट विंग आयडियोलॉजीचं काय? मग त्याला पण आपलं शिकणं गरजेचं आहे ना. व UPSCमध्ये पहा, तुम्ही फक्त एक आयडियोलॉजी फॉलो करू शकत नाहीत. कारण आज राईट विंगचं सरकार आहे तर उद्या लेफ्ट विंगचं सरकार येऊ शकेल. मग त्यावेळेस आपल्या आयडियोलॉजीला धरून आपण कुठे जाऊ शकतो? मग पहा, आपण अगदी जनतेचे सेवक किंवा म्हणजे आपण प्रशासनामध्ये गेल्यानंतर जनतेचे सेवकच म्हणून राहायचं आहे. सरकार येतील जातील, ओके, अटल बिहारी वाजपेयी यांचं वाक्य पहा, ओके, पण आपला ना जे सिस्टम आहे ना, ते सिस्टम अशाच पद्धतीने आपल्या देशाला चालवायचं आहे. ओके, मग यासाठी ना आपल्याला न्यूट्रल राहणं खूप गरजेचं आहे. ओके, आता कदाचित तुम्हाला राग येईल म्हणजे हे काय बोलत आहे वगैरे, पण न्यूट्रल असाल तरच तुम्ही सिस्टममध्ये या. अन्यथा पहा, आपल्यासाठी हे दरवाजे बंद आहेत असं तुम्ही कन्सिडर करू शकता. जर तुम्ही लेफ्टिस्ट असाल किंवा राईट विंग असाल, तुमच्यासाठी हे दरवाजे ओपन नाही आहेत. ओके, आता अगदीच म्हणजे इंदिरा गांधी यांच्यापासून हे सिस्टमचं थोडंसं हॅकिंग वगैरे चालू झालेलं आहे, पण ठीक आहे ना, सिस्टम बदलायचं आहे तर त्यासाठी तर आपण प्रशासनात जाणार आहोत ना. ओके, मग तेवढं तर आपण नक्की चॅलेंज तिथं स्वीकारू शकतो. ओके, आय होप तुम्हाला हा लेख पण योग्यरित्या समजलेला असेल. आता मी एवढं बाकीचं काही हायलाईट केलं नाही, कारणच त्याचं ते आहे. बाकीचे एवढे पॉईंट वगैरे मांडले ते अगदी आय होप तुम्हाला समजून आलेलेच असतील. म्हणजे पहा, पॉलिटिक्स आणि जे हायर एज्युकेशनच्या संस्था आहेत ना, तिथलं आपलं जुनं नातं आहे हेच लेखकाला तिथं प्रूव्ह करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.